नाही ऐकलं, हे स्पष्ट होतंय. नाही नाही नाही, मुख्यमंत्री साहेबांशी माझं स्वतः बोलणं झालं ना. एकनाथ शिंदे साहेब, मुख्यमंत्री साहेब मुंबईच्या चर्चेमध्ये होते, ठाण्याची काही चर्चा तिकडे चालू होती आणि त्या दोन्ही नेते एका ठिकाणी असल्यानंतर दोन्ही नेत्यांनी माझ्याशी बोलले होते. आणि एवढं सर्व झाल्यानंतर यांच्याकडं का हे असं केलं हेच आताही कळायला मार्ग नाही. मी दरवेळेला सांगतोय, दरवेळेला सांगतोय, युतीमध्ये लढा, आपल्यामध्ये असलेल्या जनतेचं जी काही भावना आहे ती समजून घ्या. त्यांना महायुतीला मतदान करायचंय, परंतु तुम्ही त्यांच्या मताचा अनादर करत असाल तर ते महागातच पडणार. मग आता कोण कुठे जायचं, कुणाला मतदान करायचं या संभ्रमामध्ये तुम्ही आता मतदाराला आणण्याचा प्रयत्न करतायत, परंतु मतदार जो आहे तो जागृत आहे, तो योग्य त्या ठिकाणीच मतदान करेल. तर आता तुम्ही भाजपची कशी लढत लढणार आणि किती जागांवर लढणार? हे बघ, आता ही लढाई आहे. या लढाईमध्ये जसा प्रतिस्पर्धी वार करेल त्याला त्याच पद्धतीचं उत्तर दिलं जाईल. शक्यतो एकमेकावर चिखलफेक होऊ नये ही आमची भूमिका असेल.